एक मुलगा तर फारच कमाल, म्हणजे तो उज्जैनवरून माझ्याकडे फक्त शिकायला आलेला आहे. उज्जैन म्हणजे मध्य प्रदेशात. 2-3 फिल्म्स मध्ये माझं क्रेडिट मध्ये नाव वाचलं. मग त्यांनी मला तिथून कॉन्टॅक्ट केला की सर आपका नाम इतने सारे फिल्म मैंने देखा तो मुझे सीखना है आपके पास. एक शिक्षक म्हणून तुम्हाला ते फार बरं वाटतं की अरे कुठेतरी आपण जे आपल्याला कॉलेज नाही मिळालं किंवा आर्ट कॉलेज नाही मिळालं, पण आज आपण काही मुलं तयार करतो, जी मुलं इंडस्ट्रीमध्ये काम करतायत, ते फार एक बरं वाटतं. नमस्कार मित्रांनो, या सिरीजच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलोय. म्हणजे हा शेवटचा एपिसोड आहे. त्या एपिसोडमध्ये मला सांगायला फार आवडेल, अगदी लिस्ट ऑफ धिस आणि इडन हे हॉलिवूड चित्रपट झाल्यानंतर किंवा हे हॉलिवूड चित्रपट केल्यानंतर अमोल सरांनी बॉलिवूडमधले आणखी रिसेंट आत्ता हल्लीच येऊन गेलेले काही चित्रपट केले. त्या चित्रपटांमध्ये एक होता ऊंचाई, जो अमिताभ बच्चन सरांनी, अनुपम खेर यासारखे मोठे महानायक होते याच्यामध्ये. तर तो एक्सपिरियन्स आणि सोबतच हल्ली त्यांनी आता दोनू नावाचा चित्रपट केला, ज्यामध्ये सनी देओलचा मुलगा आहे. तर त्या चित्रपटांचं तुम्ही कशा प्रकारे रेखाटन केलं तर त्याला आम्हाला फार आवडेल. मला राजश्री प्रोडक्शन मधून फोन आला की तुम्हाला म्हणजे सूरज सर एक फिल्म डिरेक्ट करतात आणि त्याच्यासाठी स्टोरी बोर्ड करतोय म्हणून. तर मला थोडा वेळ कानावर विश्वास बसला नाही, कारण सूरज बरजात्या हे एवढं मोठं नाव आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये, ते पण राजश्री प्रोडक्शन सारखी कंपनी, आणि म्हणून मला छान वाटलं. म्हटलं चला. आणि आश्चर्य याचं वाटलं की त्यांच्या फिल्म्स ह्या काय म्हणजे त्यांना स्टोरी बोर्डचे रिक्वायरमेंटवाल्या फिल्म्स नाही आहेत, म्हणजे तेवढं त्यांचं, कारण फॅमिली स्टोरीज आणि या सगळ्या त्याच्यामध्ये जास्त असं. म्हटलं चांगलं आहे, मग काय करायचं मला कल्पना नव्हती. म्हणजे पहिल्यांदा म्हणजे सूरज सरांना भेटल्यावर खूप म्हणजे बरं वाटलं. तर तो माणसाचा ऑरा असा आहे त्यांचा की एक तर ते इतके सॉफ्ट आणि इतके छान ते बोलतात आणि वागतात, इतका मोठ्या लेवलचा डिरेक्टर सुद्धा, की आपल्याला म्हणजे फार अगदी म्हणजे असं वाटतं की यार म्हणजे आपण फार कुठल्या तरी एका साध्या माणसालाच भेटतो की काय, इतकं आपल्याला ते फील करून देतात. पण तो काय लेवलचा माणूस आहे त्यांच्या बोलण्यातनं कळतं. मग त्यांच्याकडनं आम्ही नरेशन झालं आमचं. मग त्यांनी नरेशन आखी स्टोरी नरेट केली आम्हाला. मग ती मी होतो, एक त्यांची एडिटर होती आणि त्याच्यानंतर एक VFX डिरेक्टर होता आणि क्रिएटिव्ह डिरेक्टर. आम्ही सगळे बसलेलो. त्यांनी सरांनी स्टोरी नरेट केली आणि नरेट खूप छान करतात सर. म्हणजे असं सगळं चित्र उभं करतात समोर तुमच्या. आणि तुला खरं सांगतो, म्हणजे मी जेव्हा मीटिंग होऊन आम्ही बाहेर पडलो ना, म्हणजे असं सरांच्या म्हणजे ऑफिसमधनं बाहेर पडलं, मीटिंग होऊन बाहेर पडलंय असं वाटत. म्हणजे आता एखाद्या सत्संगावरून बाहेर काढल्यावरती कसं जो एक फील होतं ना, तसा तो फील होता आम्हाला. आणि खूप मस्त वाटत होतं. म्हटलं अरे चला या माणसाबरोबर काम करायचं आपल्याला. फिल्म पण नंतर चांगली झाली. प्लस काही जी माणसं आहेत ज्यांना फक्त मी स्क्रीनवर बघत होते किंवा ज्यांची नावं ऐकत होतो, ती पर्सनल कॉन्टॅक्टमध्ये. आज अनुपम खेर सरांसारखा माणूस माझ्या पर्सनल कॉन्टॅक्टमध्ये व्हॉट्सअपवरती माझ्याशी बोलत असतो तो माणूस, किंवा आमचे देवाणघेवाण होते, हे केलंय मी ते केलंय वगैरे. पण ही कमाई त्याच्यामध्ये खूप झाली माझी, की ह्यांच्यासारखी माणसं माझ्या जवळ आली आणि मला ते ओळखायला लागले. मी त्यांना ओळखत होतो आधीपासून, पण ते मला ओळखणं फार महत्त्वाचं होतं. आणि अनुपम सरांसारखा माणूस थोडासा, म्हणजे मी असं ऐकलं होतं की ते फार कोणाला कधी एंटरटेन करत नाहीत किंवा जास्त, कारण ते आपल्या त्यांच्या एका थॉट प्रोसेसमध्ये असतात नेहमी आणि असं. पण त्यांनी खूप छान बोलले माझ्याशी, कारण मी त्यांचं एक स्केच केलं होतं तिकडे बसून, त्यांना ते खूप आवडलं. मग त्यांना मी ते दिलं स्केच त्यावेळी. मग त्यानंतर म्हणजे अशी सगळी माणसं, म्हणजे ते असतील किंवा शमशेराच्या वेळी मी काम करत होतो यशराजाला, तेव्हा चंद्रप्रकाश द्विवेदींसारखं, ज्यांना चाणक्य म्हणून जे आज त्यावेळी खूप मोठं नाव आहे त्यांचं, आणि प्रचंड ताकदीचा माणूस आहे तो माणूस, म्हणजे वाचन बिचन. तो माणूस पर्सनल कॉन्टॅक्टमध्ये आला. त्यांच्याशी माझं फोनवरती बोलणं होतं बऱ्याच वेळा, अर्धा तास आम्ही बोलतो एकमेकांशी. असं हे विचारशील की मला या फिल्म्सने काय दिलं, तर मी तुला सांगेन पैसा हा नंतरचा भाग आहे, पण ही माणसं दिली मला, जी मला कधी कल्पना पण नव्हती की ही माणसं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकतात. म्हणजे आज अनुपम सरांसारखा माणूस मला कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकतो आणि ते माझ्याशी बोलू शकतात व्हॉट्सअपवर किंवा फोनवरती वगैरे, मेसेजवरती. हे मी कधी स्वप्नात विचार करू शकलो नसतो रँडमली. आणि अजय अतुल सारखी माणसं, म्हणजे त्या अग्निपथच्या वेळी ती माणसं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आली. जेव्हा त्यांची गाणी मराठीतली गाजत होती, तेव्हा अजय सारखा माणूस माझ्या खांद्यावर हात टाकून चल आपण जाऊया चहा प्यायला आणि अमुक. म्हणजे हे कुठे मिळणार होतं मला. प्लस देवाश्री गणेशासारखं गाणं, म्हणजे ऍडिशनल सांगायला काही हरकत नाही की त्या देवाश्री गणेश गाणं रेकॉर्ड होत होतं त्यावेळी. आम्ही ते शेवटची आरती जी आहे ना, घालीन लोटा, फार अग्रेसिव्ह आरती आहे ती, एकदम फास्ट पेस मधली घालीन लोटांगण त्याच्यामध्ये.
तर मला अतुल आणि हे बाजूला करण मल्होत्रा स्वतः होता. मला तू मराठी आहे ना? मी म्हटलं हा. तर तुझी आरती आता आहे ना ये घालीन लोटांगण? मी म्हटलं हा आता आहे. तुझ्या अंदर. मी म्हटलं हा चान्स कसा सोडायचा, म्हणून मग मी लगेच आतमध्ये गेलो आणि घालीन लोटांगणच्या कोरसमध्ये मग माझा आवाज आहे त्याच्यामध्ये आता. आणि मेकिंग मध्ये पण मी दिसतो. म्हणजे त्यांना अजय अतुलला जर वाटत होतं मग मी तसं माझा गळा बारा असं मला वाटायला लागलं कुठेतरी, हा आपण काहीतरी बरं. पण ह्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळे उंचाई सारखी फिल्म वगैरे छान मजा आली. हे सगळं करताना, हा सगळा खटाटोप करताना हे एवढं विश्वासाचं ओझं पुढे नेताना स्वतःचं काहीतरी असावं म्हणून तुम्ही तुमची अकॅडमी ओपन केली, किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या फील्डबद्दल माहिती मिळावी. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या शालेय जीवनात कळते आणि तिथून मग पुढे त्याचा प्रवास होतो. तो पुढे काय असतो, त्याचा व्यास पुढे केवढा मोठा असतो हे बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही. तर तुम्ही तुमची अकॅडमी ओपन केली, सुरू केली. याचा प्रवास किंवा ही गोष्ट काय आहे आणि तिचं नाव काय आहे, तर तुम्ही सांगितलं तर तुमच्या तोंडून सांगितलं तर तुम्हाला फार बरं वाटेल आम्हाला. हो, आमची वसईला अकॅडमी आहे आणि वसईला जी अकॅडमी, त्या अकॅडमीचं नाव मृगा आर्ट अकॅडमी. माझी मुलगी मृगाक्षी, तिच्या नावाने आम्ही ही अकॅडमी ओपन केली आहे, मृगा आर्ट अकॅडमी. आणि खरं सांगायला तर ह्याच्यात सुद्धा मी तुला सांगेन की ह्या अकॅडमीमध्ये 80% क्रेडिट हे माझ्या बायकोचं आहे. म्हणजे तिने आयडिया सुद्धा तिची, इनफॅक्ट, की आपण बाहेर, कारण आम्ही तोपर्यंत आम्ही फक्त घरी शिकवत होतो, मुलांना घरी शिकवायचो आणि साधारण एक 10 मुलं वगैरे 12 मुलं यायची घरी त्यावेळी. पण मुलं वाढायला लागली, ऍडमिशन्स वाढायला लागली. तेव्हा मग बायकोनी म्हटलं की आपण आता नवीन काहीतरी विचार करूया आणि सेपरेटली आपण आपला सेटअप चालू करूया. मी अजूनही त्यावेळी त्या गोष्टीला तितका तयार नव्हतो, पण ती हिंमत तिने दाखवली की नाही आपण करू चालू, काय होईल ते होईल वगैरे म्हणून. आणि त्यावेळी एक मित्र आमच्या बरोबर होता, त्यांनी आमच्या बरोबर काय म्हणतात कोलॅबोरेशन मध्ये आम्ही ती चालू केली त्याच्याबरोबर. आणि पहिली ते 4थी पासूनची मुलं आहेत ती शिकवते, कारण ती स्वतः पण एक्सपिरियन्स्ड ॲनिमेटर आहे आणि ती स्वतः चांगली एक चित्रकार आहे. आणि तिला एक फिमेल म्हटल्यावरती एक मुलांची इंटरॅक्शन त्यांना जरा सोपं जातं आणि आपल्याला ते थोडंसं कठीण होतं. कठीण म्हणजे थोडंसं मुलं आपली जी पटकन लहान मुलं सेम एज मध्ये हे सेम एज म्हणण्यापेक्षा ती जी एज सिनियर ज्युनियर पहिली दुसरी तिसरी ही ह्या मुलांची इंटरॅक्ट करणं आपल्याला म्हणजे फार कठीण असतं. ते टास्क आहे जे फिमेल्सना उपजत जमतं तिथे आपल्याला ते थोडंसं. म्हणून मग ती जबाबदारी तिने घेतली की पहिली ते 4थीची मुलं ती शिकवते आणि 5वी पासून पुढची म्हणजे 5वी 6वी 7वी नंतर जे एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या ड्रॉइंग ग्रेड एक्झाम्स आहेत त्यानंतर कॉलेजची मुलं आणि ज्यांना आर्ट कॉलेजमध्ये किंवा आर्ट फील्डमध्ये करिअर करायचं त्या मुलांना पर्यंत मी शिकवतो. त्यांना मला आणखी विचारायचं की साधारणतः या अकॅडमीमध्ये कितवी पासून कितवी पर्यंतची मुलं आहेत? अगदी प्ले ग्रुप पासून ते प्रोफेशनल लेवल पर्यंतची मुलं आहेत. साधारणतः किती एकूण मुलं आहेत? आता नक्की आकडा असं तर मला खरंच माहित नाही, पण तरी एक तू 100च्या आसपास आकडा पकड की 100. आणि या म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात की ऍडमिशन्स ही बरीचशी मुलं घेत आहेत. मी त्याला थोडंसं असं पुढे आणखी जॉईन केलं की ॲम्बिशन्स घेऊन ऍडमिशन्स घेत आहेत ते. हो असं कारण हे 100 मुलं पटकन येत नाही. 4 मुलांचा रिझल्ट बघून 4 मुलं ऍडमिशन घेतात. आणि तुमचं ओव्हरऑल काम किंवा तुमची शिकवणी तुमचं समजून सांगणं ही फार मोठी गोष्ट आहे. विद्यार्थ्यांना हे कळणं फार कठीण असं हे कळणं. आणि या गोष्टीचं तुमचं चला गणित किंवा एखाद्या भाषेवर किंवा एखाद्या विषयावरचं एखादी काही गोष्ट असेल तर ती कळत नसेल ते सांगता येते. पण चित्रकला तिथे एक चित्र चुकलं की पूर्ण ते चित्र एकदम खराब होऊन जातं. तर हे पुन्हा चित्र रेखाटण्याचं काम कशा प्रकारे तुम्ही विद्यार्थ्यांसोबत करता? चित्रकला शिक्षणाचं कसं आहे माहिती आहे का, लहान मुलांचं असो किंवा मोठ्यांचं असो त्याचा तिथे एक मेहनत थोडीशी डबल जाते. म्हणजे मी कुठल्याही विषयाबद्दल मला काही बोलायचं नाहीये, मला असं म्हणायचं की प्रश्न उत्तर तुम्ही देऊन ती पाठ करून मुलं करतात ते थोडंसं म्हणजे त्या मनाने सोपं आहे. पण चित्रकला पाठ करून नाही केली जात. तुम्हाला पाठांतर कर, अमुक सर्कल पाठ कर असं नाही सांगता येत त्याला, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते त्याच्याबरोबर बसून तिथे. आणि दुसरं असं आहे की एकच गोष्ट आहे, काही एखादी मला काहीतरी त्यांना समजा काहीतरी मला एक शेप किंवा असं काही त्यांना शिकवायचं तर आम्हाला तो
सब्जेक्ट एकच आहे, पण प्रत्येक मुलाची आकलन शक्ती वेगळी आहे. त्याच्यामुळे मला एकच सब्जेक्ट प्रत्येक मुलाच्या आकलन शक्तीप्रमाणे त्याला वेगवेगळा समजावून सांगावं लागतं. आणि प्रत्येक मुलाकडे जाती लक्ष हो, आणि ही टास्कच आहे. म्हणजे हे जर तुम्हाला जर तिथे पॅशन नसेल तुम्हाला, किंवा तुम्हाला मनापासून इच्छा नसेल शिकवायची मुलांना, तर तुम्ही हे नाही करू शकत. म्हणजे फक्त तुम्ही जर ह्या कला शिक्षणाला किंवा धंदा म्हणून जर बघितलं, बिझनेस या दृष्टीने बघितलं, तर तुम्ही नाही करू शकत. बिझनेस आहेच तो, ऑफकोर्स त्याच्यावरतीच तुमचं इन्कम असेल किंवा फीज येत असतील वगैरे, तो भाग वेगळा, पण तो फक्त बिझनेस नाही. त्याच्यामध्ये 60% पार्ट हे मुलांना डेव्हलप करणंच आहे. आणि जसं तू म्हणालास की 4 मुलं शिकली तर पुढची मुलं येतात, ते अगदी करा. तू बाहेरची पब्लिसिटी कितीही करा तुम्ही, जोपर्यंत ती मुलं किंवा ते पॅरेंट्स जाऊन सांगत नाहीत की अरे तुम्ही हा जॉईन करा, हा चांगला क्लास आहे, इथे छान शिकवतात, तोपर्यंत तुझ्याकडे मुलं आली असं समजायचं नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे हा एक पार्ट असतोच त्याच्या. मृगामध्ये तुम्ही आर्ट अकॅडमीमध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे कोर्सेस शिकवता? आम्ही सगळे, म्हणजे लहान मुलांना तर एकदम तुम्हाला बेसिक शेप्स पासून तुम्हाला त्यांना शिकवणं, सर्कल ट्रायंगल पासून शिकवण्याचं काम आम्हाला करावं लागतं. आणि तुमचं मोठी मुलं जेव्हा येतात तेव्हा मग ते एलिमेंटरी, इंटरमिजिएट झालं. म्हणजे माझ्या मिसेसकडनं ती मुलं तयार होऊन बेसिकमध्ये पक्की होऊन मग माझ्याकडे येतात. मग तिथून मी त्यांना 5वी पासून त्यांना जे वॉटर कलरशी रिलेटेड जे शिक्षण असतं त्यांचं, ते त्यांना शिकवतो. एलिमेंटरी, इंटरमिजिएटचं जे ट्रेनिंग असतं ते असतं त्यांचं वर्गातलं. आम्ही काही कोर्सेस वेगळे डिझाईन केले आहेत, इंडस्ट्रियल ओरिएंटेड कोर्सेस. त्याच्यामध्ये म्हणजे CETच्या एक्झाम्स असतील, कॉलेजच्या आर्ट कॉलेजच्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत त्याच्या, नंतर काही NID आणि हे जे कॉलेजेस आहेत त्यांच्या CET असतात, त्याचं ट्रेनिंग आम्ही त्यांना देतो. नंतर इंडस्ट्री ओरिएंटेडमध्ये मी स्टोरी बोर्ड, कॅरेक्टर डिझाईन, ॲनिमेशन वगैरे हे जे सगळं आहे, हे सगळं आम्ही त्यांना शिकवतो. एका ॲडव्हान्स ड्रॉइंग आणि पेंटिंगचा जो कोर्स आहे त्याच्यानंतर 1 वर्षाचा त्यांना तो अख्खा कोर्स होतो त्यांचा, आणि पुढची 6 महिने मी त्यांना स्पेशलायझेशन देतो. मग त्याच्यातनं त्यांचा पोर्टफोलिओ तयार होतो, आणि बरीचशी मुलं डायरेक्टली इंडस्ट्रीमध्ये, स्टुडिओमध्ये ती काम करायला लागतात. माझी बरीचशी मुलं आज कुठल्याही आर्ट कॉलेजमध्ये न जाता फक्त माझ्याकडेच 1.5-2 वर्ष 3 वर्ष शिकून ती इंडस्ट्रीमध्ये किंवा स्टुडिओमध्ये काम करतायत. म्हणजे ही अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी की मला माझ्याकडनं जे काय जात आहे त्यांना, म्हणजे ज्या पिढीकडनं आम्ही जे त्यांना शिकवतोय ते कुठेतरी जाऊन त्यांचा व्यावसायिक दृष्टीने उपयोग करून घेतात. हे पॅरेंट्सना किंवा जे ऐकतात त्यांना सांगणं मला फार बरं वाटतं की ज्याला आतापर्यंत जो समज आहे लोकांचा की चित्रकलेतनं काय कमाई होणार नाहीये किंवा यात काय अर्थ उरलेला नाही, किंवा फक्त तुम्ही इतर विषय घेतलेत आणि सायन्स कॉमर्स केलं तरच तुम्हाला काहीतरी तग धरता येईल, तर त्यांच्यासाठी मी हे सांगतो की ह्या पद्धतीने बरेचसे कोर्सेस आपण मुलांना देऊन त्यांचं करिअर चांगलं घडवू शकतो. आणि आता काही प्रायव्हेट कॉलेजेस पण चांगले शिकवणारे आलेले आहेत, तेव्हा त्यांना माझ्याकडनं तयार होऊन तिकडेही जाता येतं तिथून, किंवा बाहेर जाता येतं त्यांना, किंवा ज्यांना नसेल जायचं इथे शिकायचं तरी मी सुद्धा आम्ही त्यांना अशा पद्धतीने ट्रेनिंग देतो की मी काय किंवा मिसेस काय माझी, ते त्यांना ते त्या पर्टिक्युलर वर्ष त्यांनी काम केल्यानंतर, जसं फक्त कंडिशन एवढीच आहे की आम्ही सांगू ते फॉलो करावं लागतं, आम्ही सांगू ती प्रॅक्टिस करावी लागते. एवढं केलं की ते त्यांना त्यांचा पोर्टफोलिओ तयार होतो मोठ्या मुलांचा बेसिकली. आता माझ्याकडे कितीतरी, माझ्याकडे JJ स्कूल ऑफ आर्ट मधली मुलगी होती जी तिथे शिकत होती पण माझ्याकडे येत होती शिकायला. एक मुलगा बदलापूरवरून माझ्याकडे शिकायला होतो, हे वसईत आहे, वसई बदलापूर अंतर कमी नाही, पण तो येत होता, अजूनही येत होतो. दुसरा एक मुलगा क्रॉफर्ड मार्केट, तुझं म्हणजे चर्चगेट जो एरिया, तिथून माझ्याकडे येत होता. एक मुलगा तर फारच कमाल, म्हणजे तो उज्जैनवरून माझ्याकडे फक्त शिकायला आलेला आहे. उज्जैन म्हणजे मध्य प्रदेशात. तिथे त्यांनी त्याला शिकायचं होतं काहीतरी त्यांच्या आर्ट कॉलेजमधनं, तेव्हा त्यांना स्पेशलायझेशन होतं, त्यांना ते काय म्हणतो इंटर्नशिप त्याला म्हणतो, त्याच्यासाठी त्यांना कोणाच तरी हवं होतं. त्यांनी 2-3 फिल्म्समध्ये माझं क्रेडिटमध्ये नाव वाचलं, मग त्यांनी अजून काही फिल्म्समध्ये वाचलं, मग त्यांनी मला तिथून कॉन्टॅक्ट केला की सर आपका नाम इतने सारे फिल्म मैंने देखा तो मुझे सीखना है आपके पास. मग तो उज्जैनवरून इथे आला, तो इथे एका ठिकाणी हॉस्टेलला राहिला आणि 6 महिने माझ्याकडे शिकला. ही एक फार मजा असते, म्हणजे एक शिक्षक म्हणून तुम्हाला ते फार बरं वाटतं की अरे कुठेतरी आपण जे आपल्याला कॉलेज नाही मिळालं किंवा आर्ट कॉलेज नाही मिळालं, पण आज आपण काही मुलं तयार करतो जी मुलं इंडस्ट्रीमध्ये काम करतायत, हे फार एक बरं वाटतं बघायला. एकंदरीत असं होतं की प्रवास कसाही असला तरी वाटा फार मोठ्या असतात, फार हो. आणि कसं आहे ना, जेव्हा तुम्हाला म्हणजे तुम्ही मळलेल्या वाटेवरून चालायचं नसेल तुम्हाला तर, आणि जेव्हा तुम्ही तुमची म्हणजे कुदळ खावडे घेऊन तुमची वाट बनवत जाता,
तेव्हा ती वाट मजबूत बनत जाते तुमची ऑटोमॅटिकली. तुम्हाला असं विचारेन की स्टोरी बोर्ड कडे कशा प्रकारे तुम्ही पाहता, चित्रपटांच्या स्टोरी बोर्ड कडे काय करिअर म्हणून, कारण तुम्ही स्वतः एक स्टोरी बोर्ड आर्टिस्ट आहात, तर तुम्ही ऍज अ करिअर म्हणून कशा प्रकारे पाहता फ्युचरिस्टिक करिअर म्हणून? नव्या पिढीबद्दल वगैरे बोलायला मी इतका मोठा नाही की त्यांना काहीतरी मी ऍड्रेस करेन. मी पण अजून तसंच त्यांच्यासारखा समजा शिकतोच आहे. मी वेगवेगळ्या गोष्टी, नवीन नवीन गोष्टी येत आहेत त्या मी शिकतोच आहे. कारण प्रत्येक वेळी असं असतं ना की ते क्रिएटिव्ह म्हणजे असं ते आपल्या काठीला लावलेलं गाजर असतं ते असं तुम्ही जितकं पळताय तितकं ते सतत पुढे जात असतं, तुमच्या हातात सापडत नाही तुम्हाला कधी ते. त्यामुळे आणि मोठे मोठे चित्रकार जे सांगून गेले, मायकेल एंजेलो सारखा माणूस जेव्हा त्या डेथ बेडवरती होता, मग त्यांनी काय काय डेव्हिड, लास्ट सपर, पिएटा, नंतर जजमेंट डे सारखी मोठी मोठी कामं त्यांनी करून ठेवली, ज्याला आज जगात तोड नाहीये कुठेच. तो माणूस म्हणतोय की मी आता जस्ट 3-4 वर्ष झाली शिकायला सुरुवात केली होती, मी फार लवकर मरतोय. हे मायकेल एंजेलोचं वाक्य आहे. त्याच्यामुळे आपण हे बोलूच शकत नाही की मी फार काहीतरी केलंय वगैरे वगैरे, म्हणजे आपल्याला तो अधिकारच नाहीये बोलायचा. आणि करिअर म्हणून म्हणशील स्टोरी बोर्ड, तर मी सांगेन, मी आवाहन करेन आत्ताच्या पुढच्या ज्यांना खरंच जे आर्ट कॉलेजमध्ये आहेत त्यांना पण आणि जे नाही आहेत त्यांना पण, की याचा या दृष्टीने विचार करा. कारण चांगलं काम करणाऱ्या माणसांची खूप कमी आहे, खूपच. म्हणजे आज मी सुद्धा जर मला काम करायला एखादा माणूस हवा असेल, एखादा असिस्टंट, तर मला 10 वेळा विचार करावा लागतो की कोणाला देऊ. कारण मला काही अनुभव असे आलेले आहेत की मी दिलंय काम आणि त्या कामाला अप टू द मार्क झालेलं नाही आणि नंतर बॅकफायर झालेलं आहे मलाच, की अरे तूने ये ऐसा ऐसा भेजा वो क्या ढंग से काम नहीं कर रहे, हे मला ऐकावं लागलंय नंतर. आणि हे मोठ्या मोठ्या फिल्मसाठी झालंय, छोट्या म्हणजे शमशेरा पकड, दंगल, ह्या फिल्मसाठी तर मोठा तो किस्सा, आता त्या किस्स्यात नको जाऊया कारण तो एक वेगळा किस्सा आहे तो. पण त्याच्यामध्ये माझं एक इनडायरेक्टली बदनामी झाली होती. मी आमिर खानकडनं 4 गोष्टी ऐकल्या होत्या की क्या अमोल, म्हणजे मला तो काय बोलला नाहीये, पण क्या अमोल कैसा बंदा दिया तूने, चल ठीक आहे कोई प्रॉब्लेम नाही वगैरे असं ते झालं. पण हे होऊ नये इंटरॅक्शन कोणाबरोबर, आपण ज्याच्यावरती विश्वास टाकतो एखाद्या मुलावर की नाही तू जाऊन कर, आणि त्यांनी जर अशी कुठेतरी माती घाली तर आपल्याला मग आपल्या त्याच्यावरती परिणाम होतो. पण इंडस्ट्रीमध्ये म्हणशील तर स्टोरी बोर्डसाठी भयानक म्हणजे ट्रेमंडस करिअर आहे, खूप चांगलं करिअर आहे आणि चांगलं काम करणाऱ्यांना बिलकुल कामाची कमी नाहीये, हे मी इथे बसून सांगतोय तुम्हाला आज. थँक्यू व्हेरी मच. या सिरीजच्या शेवटच्या एपिसोडकडे वळताना मी एक शेवटचा प्रश्न विचारेन, किंवा शेवटचा एपिसोड संपवताना मी एक शेवटचा प्रश्न विचारेन या एपिसोडचा. हल्ली या फील्डमध्ये PR च्या नावे म्हणजे प्रमोशन्स स्वतःच्या अकॅडमीचा किंवा बरीचशी दुकानं, म्हणजे दुकानं म्हणू आपण त्याला, की ती जी काही ओपन केली आहे आणि त्यांच्या थ्रू बरेचसे असे उपक्रम राबवले जातात की, आणि त्यांनी ते लोक प्रमोशनल ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा करतात की आम्ही तुम्हाला 1 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये चित्रकार बनवू. तर त्याच्याकडे म्हणजे तुम्ही तुमच्यासारखे कलाकार कशा प्रकारे बघता, आणि तुम्ही काय खरंच सांगा, म्हणजे आतला तो राग काय आहे तर खरंच सांगा, कारण चित्रकार बनणे एक एवढी मोठी छोटी मोठी गोष्ट आहे, ती तुमच्या तोंडूनच ऐकायला आम्हाला फार आवडेल. मला राग वगैरे माझा नाही, कुठल्याही बाबतीत राग असा नाहीये. मला कधी कधी म्हणजे मी कोणाला पिन पॉइंट करत नाही की असं हा करतो किंवा तो करतो वगैरे, पण हो तू बोलतोस ते बरोबर आहे. काही अशी ऍड मी पण बघितल्यात की 1 महिने में पोर्ट्रेट सीखो, 1 महिने में ये सीखो, आणि हे फेसबुक किंवा इंस्टाग्राम सारख्या लगेच पॉसिबल होणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पटापट गाजतात. हो, त्याचं कारण तुला सांगतो, हे कमर्शियल दुनियाची आहे. ते कसं आहे की मागणी तसा पुरवठा हे असं असतं. आपल्याकडे हल्ली कसं आहे, फास्ट फूडचा जमाना आहे, लोकांना वेळ नाही. चायनीज खायला आवडतं त्यांना, तुम्हाला हेल्दी फूड बनवायला वेळ लागतो, तो त्यांना नकोच, कळलं. आणि हेल्दी फूड तसं बघायला गेलं तर बेचव पण असतं कधी कधी, पण चायनीज टेस्टी असतं. त्याच्यामुळे आपण फास्ट फूड असतं, पटकन होतं, आपण खातो लगेच. मग ते अनहेल्दी असो किंवा काय पण असो, पण आपण खातो. आपली टेंडन्सी ती झाली की आपल्याला पटापट रिझल्ट हवा. बेसिक टेंडन्सी झाली आहे ही आपलीच, म्हणजे काय हवं तर गिराईक म्हण, पण गिरायकांची बेसिक टेंडन्सी झाली की पटापट रिझल्ट पाहिजे आपल्याला. या कोण एवढे वर्ष घालवेल, नाही मला 2 महिन्यात शिकायचं काय असं. आणि मग त्याचा फायदा अशा पद्धतीची लोक उचलू शकतात. होतं तुम्ही त्याला बळी पडायचं की नाही पडायचं हा तुमचा सर्वस्वी प्रश्न असतो. पण दुकानं सगळेजण मांडून बसलेले असतात ना, पण कुठल्या दुकानात जायचं हे आपणच ठरवायचं असतं ना. आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो तेव्हा आपण चॉईस करतोच की 4 दुकानं फिरल्यानंतर जे बरं वाटेल तिकडचं घेतो आपण. तर तुम्हाला 4 दुकानं फिरावीच लागतील त्याच्यामध्ये. आणि जे दुकान मांडून बसलेत त्यांच्याबद्दल विचारशील
तर त्यांचं त्यात काही चुकत नाही, कारण त्यांना पैसे कमवायचे. हा, कुठल्या मार्गाने कमवायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि तुम्ही एक ज्याला आपण भ्रष्टाचार म्हणतो, प्रत्येक वेळी भ्रष्टाचार हा काय फक्त पैसे खाऊनच केला जातो असं नाही आहे. तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत चुकीचं शिक्षण देऊन किंवा लोकांची दिशाभूल करून पण तुम्ही भ्रष्टाचारच करताय आणि त्याचा परिणाम इंडस्ट्रीवरती होतोय. बरं, तुम्ही प्रॉब्लेम किंवा मुद्दा हा नाहीये की तुम्ही 1 महिन्यात ऍड दिली की 1 महिन्यात शिकवू म्हणून ऍड दिले. प्रश्न तो नाहीये. तुम्ही 1 महिन्यात शिकवलेल्या लोकांचे रिझल्ट तुम्ही देताय का संपूर्ण, हा सगळ्यात मुद्दा आहे. शिकवा 1 महिन्यात. आमची काय, अरे आम्ही तर आनंदाने उड्या मारत तयार आहे, अरे आम्हाला एवढी वर्ष घालवावी लागली, तुम्ही 1 महिन्यात शिकवता, व्हेरी नाईस, वेल अँड गुड, पण रिझल्ट द्या. जर तो 10 वर्षाचा रिझल्ट तुम्ही 1 महिन्यामध्ये जर देऊ शकत असाल तर जरूर शिकवा, माझी काही ना नाही. आणि तसं कोण तयार झालेलं दिसत नाहीयेत त्यांच्याकडनं. हाऊस म्हणून जाणारी माणसं वेगळी, पण प्रोफेशनली काम ज्याला करायचंय, ज्याला करिअर म्हणून जायचंय त्या गोष्टीकडे, त्यांच्यापैकी किती लोकांना ह्यांनी तयार केलंय हे त्यांची नावं द्या. तुम्ही त्यांना सांगा. मला असं नाही म्हणायचं की तुम्ही करताय ते चुकीचं करताय, तुम्ही करा, बरोबर करा, पण 1 महिन्याचा शिकवण्याचा कॉन्फिडन्स तुम्हाला आहे का? जर असेल तर त्यातनं रिझल्ट काय आले हे समोर आणा लोकांच्या, म्हणजे लोक जास्तीत जास्त तुमच्याकडे येतील आणि त्यांचा फायदा होईल त्यांना. बरं, आपल्याकडे काय होतं की शिक्षण म्हटलं की आपल्याला मुळात चित्रकला शिक्षणाबद्दल माहिती नाही. म्हणजे सर्वसामान्यांना की चांगलं शिक्षण कुठलं आणि वाईट शिक्षण, आपल्याला चांगलं चित्र कुठलं आणि वाईट कुठलं हे समजत नाही. तर शिक्षण तर खूपच वरची गोष्ट झाली. मी माझ्या मुलांना मी नेहमी सांगत असतो की कसं आहे ना, तुम्ही भरपूर शिकून, भरपूर प्रॅक्टिस करून, मेहनत करून तुम्ही मोठं व्हाल, नाव मोठं कराल, खूप मोठे व्हाल. ते सोपं आहे मोठं होणं. कठीण आहे ना ते लहान होणं. लहान नाही होता येत आपल्याला मोठं झाल्यानंतर. आणि जर तुम्ही लहान राहिलात आयुष्यभर ना, तर तुम्ही चित्रकार म्हणून जगाल किंवा कलाकार म्हणून जगाल. तुमच्या आतला जो एक लहान मुलगा असतो ना, तो ठेवला पाहिजे जिवंत तुम्ही. क्युरियस ज्याला म्हणतो आपण, ते सतत, लहान मुलाचे डोळे कसे मोठे असतात, सगळीकडे असं बघत असतो, तो क्युरियस असतो. कलाकार हा जन्माला लागतो असं नव्हे. माझं तर असं स्टेटमेंट, बहुतेक म्हणतात ना कलाकार हा जन्मावा लागतो वगैरे, माझं बिलकुल असं मत नाही. माझं म्हणणं आहे की प्रत्येक माणूस जन्माला येताना कलाकारच असतो. तो कलाकार म्हणूनच जन्माला येतो किंवा त्याच्यामध्ये ती कलाकाराची बीजे असतात, पण नंतर ना कुठेतरी ती मारली जातात म्हणण्यापेक्षा ती त्याला पोषक हे नाही मिळालं आजूबाजूला वातावरण, की मग ती मरतात. मग ज्यांची टिकलेली असतात, आता अगदी फक्त चित्रकार असं नव्हे, पण अगदी आपल्या ज्यांनी मोठी मोठी नावं आहेत, म्हणजे अगदी तुझ्या अल्बर्ट आईन्स्टाईन पासून रवींद्रनाथ टागोरांपर्यंत जर आपण उदाहरणं घेतली, तर ही माणसं मोठी का होती एवढी? कारण ती लहान होती कुठेतरी आतमध्ये. त्यांनी जगाकडे असं कुतूहलाने बघत गेले सतत. रवींद्रनाथ टागोरांसारखा माणूस पहाटे 3:30-4 वाजता उठायचा आणि बागेत जायचा. कशासाठी? तर अरे काल मी एक कळी बघितली होती त्या झाडावरती, ती आज फुलली असेल. हे व्यंगचित्रामध्ये पुलंचे त्यांनी दिलेलं आहे. ही क्युरिओसिटी का मेंटेन राहते त्यांच्यामध्ये, का म्हणून ती मोठी आहेत माणसं. त्या माणसाने गीतांजली सारखं नोबेल प्राइज मिळणाऱ्या गोष्टी पण लिहिलेल्या आहे त्यांनी, आणि त्यांनी मलेरिया किंवा हे फैलावलेलं असताना गटार कसं साफ करायचं ह्याच्यावरती सुद्धा लिहिलेलं आहे. ही रेंज काय आहे? ही रेंज केव्हा शक्य होते? जेव्हा तुम्ही तुमच्यातला लहान मूल जिवंत ठेवता ना, तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलाने बघत जाता. प्रत्येकाचं आहे, म्हणजे कुठलेही कलाकार असो छान. मग आपल्या आत्ताच्या माहितीतले म्हणजे गुलजार सारखी माणसं, म्हणजे ही माणसं काय रेंजवरली माणसं आहेत. त्यांच्याबद्दल मी बोलावं इतका मोठा नाही मी, पण जो माणूस, म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटते की एखाद्याला सपने पे पाव पड गया आता हे वाक्य सुचू कसं शकतं रे? म्हणजे काय गुजबम्स माझ्यावरती हे वाक्य अजूनही ऐकले की सपने पे पाव पड गया था, म्हणजे जी गोष्ट नॉन टँजिबल, जी स्वप्नातच बघतोय आपण, जे झोपेत असताना बघतोय, हे कसं सुचू शकतं? किती सेन्सिटिव्हिटी पाहिजे माणसाला. गीला गीला पाणी किंवा मेरा कुछ सामान, ही काय एक एक, म्हणजे त्यांची किताबींची नावाची कविता, एवढं म्हणजे काय त्यांनी लिहून ठेवलं रेंज. म्हणजे जो माणूस जंगल जंगल बात चली पता चलाय सारखी कविता किंवा गाणं लिहितो, तो माणूस गोली मार भेजे में मधलं सत्यासारखं गाणंही लिहितो. म्हणजे किती वास्ट रेंज आहे ना, म्हणजे इथे याला लिमिटेशन नाही येत काही. आणि हे जेव्हा येतं लक्षात, तेव्हा गोलजारने कुठे क्रॅश कोर्स केला होता का 1 महिने मी कवी बनू? हा माझा प्रश्न असतो. त्यांना विचारावं, बाबा जर त्यांनी केला असेल कोर्स तर मग करा, माझं काय म्हणणं नाहीये. किंवा रवी परांजपे किंवा अजून कोणी मोठ्या चित्रकारांनी हा कोर्स केलाय का आणि त्यातून त्यांना फायदा ते रिकमेंड करतायत का? आणि जर नसतील करत आणि तो रिझल्ट तुम्ही देऊ शकत नसाल ना, तर मग तुम्ही प्रामाणिकपणे काम करत नाही सरळ. आणि मला जर विचारशील तर मला जर कोणी सांगितलं की मी 1 महिन्यात शिकवतो, तुम्ही 1 महिन्यात शिकवाल,
तुम्ही 1 महिन्यात काय असतं, कॉलेजमध्ये सुद्धा 5 वर्षात शिकवतात, 5 वर्ष लागतात, पण 5 वर्ष शिकून सुद्धा फक्त ती चित्रकार बनण्याची प्रोसेस असते. तुम्ही चित्रकार बनायची जी तुमची तयारी किंवा जी सुरुवात आहे ना, ती 5 वर्षानंतर सुरू होते. तुम्ही कॉलेजमध्ये 5 वर्ष राहिलेत की तुम्ही चित्रकार बनत नाही, त्याच्यानंतर तुमची सुरू होते. कारण त्यातनं तुमचं स्वतः हे सगळं मटेरियल कॉलेजमधलं घेऊन त्यांनी जे काय असेल डोक्यात ठेवून आपला प्रवास सुरू जेव्हा होतो, त्याच्यानंतर काही वर्षांनी तुम्ही कुठेतरी चित्रकार ह्या कुठेतरी बसता. माझी अजून हिंमत होत नाही स्वतःला चित्रकार कॉन्फिडेंटली म्हणायची. अजूनही मी ब्लँक पेपरवरती पेन्सिल ठेवली की मला, मी जेव्हा करायला जातो काम, एक कुठेतरी कॉन्शियसनेस असतो आतमध्ये की अरे ओके हा करतोय पण बरोबर होईल ना वगैरे, हे असतं डोक्यात माझ्या. आणि हे असायलाच पाहिजे, कारण हे दीनानाथ दलालांचं फार चांगलं वाक्य आहे. त्यांनी छान दिलं की अस्वस्थतेची जाणीव जोपर्यंत माझ्या मनात जागृत आहे तोपर्यंत त्या महान प्रतिभेचा स्पर्श मला निश्चित मिळेल. आणि ही अस्वस्थतेची जाणीवच तुम्हाला महान बनवणार ही त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही फुलफिल करताय का? हे जे क्रॅश कोर्स किंवा 1 महिने किंवा 3 महिनेवाले जी माणसं आहेत ते करत असतील तर तुम्ही जरूर करा, त्यातनं फायदा घ्या. शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही शिकू शकत असाल तर माझं काही म्हणणं नाही. फक्त माझ्या दृष्टीने मला एक, म्हणजे मी गौतम बुद्धांच्या एका वाक्यावर, मला ते वाक्य मला फार आवडतं की मास्टर विल अपियर वेन स्टुडंट इज रेडी. पण मी त्याच्यामध्ये छोटंसं एक माझं वाक्य स्वतः ऍड करतो की मास्टर विल अपियर इन एनी फॉर्म वेन स्टुडंट इज रेडी. इन एनी फॉर्मचा अर्थ असा आहे की मास्टर विल अपियर, पण इन एनी फॉर्म तुम्हाला तो माणसाच्या स्वरूपात समोर येईल आणि तुम्हाला शिकवेल असं नाही आहे. दुनिया आहे बाहेर, अख्खा निसर्ग पडलाय, तो तुम्हाला शिकवू शकतो ना. मला एक दगडाकडनं पण शिकता येऊ शकतं. आज एकदा दगडाचं नुसतं अगदी आपण वाटतं आपल्याला दगड रस्त्यावरती पडलाय की एवढा मोठा दगड इथे ठेवलाय वगैरे, पण थोडा सेन्सिटिव्हली विचार केला तर आपल्याला कळतं की सर तो दगड कमीत कमी 50-60 वर्ष आधीच आहे, म्हणजे वयाने माझ्यापेक्षा मोठा आहे हे तर कमीत कमी मान्य करायला हवं. म्हणजे तो एक आदर तर द्या. आणि रोहित, थँक्यू सो मच मला तुमच्या चॅनलवरती बोलवून आपल्या प्रेक्षकांबरोबर संवाद साधायची संधी दिल्याबद्दल. कारण हा विषय मुळात घेणं आणि या विषयावरती बोलणं, या विषयावरती इतका तास आपण घालवणं हीच खूप मोठी अचिव्हमेंट आहे. सो थँक्यू सो मच प्रोटेक्ट टीव्ही आणि रोहित आणि सगळी टीम, त्यांची कॅमेरा टीम आणि सगळी टीम. थँक्यू सत्या सर आणि आपले राम सर, ह्यांना सगळ्यांनी, आणि त्यांचे DOP असिस्टंट. मी तुमचा आभारी आहे, कारण हा सब्जेक्ट कधीतरी समोर यायला हवा लोकांच्या, म्हणून मला फार असं वाटत होतं आणि तुम्ही ती संधी दिली त्याबद्दल सगळ्यांना थँक्यू सो मच. तर मित्रांनो, द प्रोटेक्टेड टीव्हीच्या या माध्यमातून आपण आज अमोल सुळे या चित्रकाराला भेटलो खरं तर आपण, आणि यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी जाणून घेतल्या. तर असेच अनेक एपिसोड, अनेक सिरीज बघण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत कायम राहाल अशी अपेक्षा करतो. आणि ही सिरीज किंवा हा भाग इथेच संपतो. धन्यवाद.